नमस्कार. टिग वेल्डिंगच्या जगात आपलं स्वागत आहे, जिथे अचूकतेला खूप जास्त महत्त्व आहे. आणि या अचूकतेच्या केंद्रस्थानी असते एक अगदी लहानशी गोष्ट, टंगस्टन इलेक्ट्रोड. खरं तर हाच एका परिपूर्ण वेल्डचा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल. तर आज आपण याच लहान पण शक्तिशाली उपकरणाच्या प्रत्येक पैलूवर अगदी सोप्या भाषेत सविस्तर चर्चा करणार आहोत. बरं, तर आजच्या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत? आपण सुरुवात करणार आहोत इलेक्ट्रोडच्या मागच्या सिद्धांतापासून. मग आपण त्याचे कलर कोड्स म्हणजे रंगांमागचा अर्थ समजून घेऊ. त्यानंतर आपण प्रत्यक्ष कामाकडे वळू, म्हणजे ग्राइंडिंगची योग्य पद्धत कोणती आणि वेल्डिंग करताना येणाऱ्या अडचणी कशा ओळखून सोडवायच्या. चला तर मग सुरुवात करूया. चला तर सगळ्यात पहिल्या आणि महत्त्वाच्या भागाकडे वळूया. प्रत्येक वेल्डरला एक निवड करावी लागते. शुद्ध टंगस्टन वापरायचा की मिश्रित? ही निवड वाटते तितकी सोपी नाही, कारण ह्या एका गोष्टीचा आपल्या कामावर खूप मोठा परिणाम होत असतो. तर मग प्रश्न येतो की या दोन्हीमध्ये नेमका फरक तरी काय आहे? म्हणजे फक्त जास्त काळ टिकण्याचाच मुद्दा आहे, की या निवडीमुळे आर्कची क्वालिटी आणि वेल्डचा जो अंतिम परिणाम आहे त्यावरही काही परिणाम होतो? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. शुद्ध टंगस्टनची उष्णता सहन करण्याची क्षमता खूप जास्त असते, जी एसी वेल्डिंगसाठी अत्यंत गरजेची आहे. पण त्यात जर थोरिया किंवा लॅन्थानियासारखे थोडे धातू ऑक्साईड मिसळले तर त्याची कार्यक्षमता अक्षरशः दुप्पट होते. यामुळे आर्क जास्त स्थिर होतो, इलेक्ट्रोड जास्त करंट सहन करू शकतो आणि साहजिकच तो जास्त काळ टिकतो. ठीक आहे, आता आपल्याला शुद्ध आणि मिश्रित टंगस्टनमधील फरक तर कळला, पण कामाच्या गडबडीत त्यांना पटकन ओळखणार कसं? तर सुदैवानं यासाठी एक अतिशय सोपी कलर कोडिंग सिस्टीम आहे, ज्यामुळे कोणताही वेल्डर एका क्षणात योग्य इलेक्ट्रोड ओळखू शकतो. ही एक प्रकारची जागतिक भाषा आहे असं समजा. इलेक्ट्रोडच्या टोकावरचा रंग बघून तो कुठल्या प्रकारचा आहे आणि कुठल्या कामासाठी तो बेस्ट आहे हे लगेच समजतं. या छोट्याशा गोष्टीमुळे आपला वेळ तर वाचतोच, पण चुकीचा इलेक्ट्रोड वापरल्यामुळे होणाऱ्या मोठ्या चुकाही टळतात. चला सुरुवात करूया हिरव्या रंगाच्या टोकापासून. हा आहे आपला शुद्ध टंगस्टन. जेव्हा ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम सारख्या धातूंवर एसी वेल्डिंग करायचं असेल तेव्हा हाच एक स्टँडर्ड ऑप्शन मानला जातो. आता हा लाल रंगाचा इलेक्ट्रोड, ह्याला तर स्टील फॅब्रिकेशनच्या कामातला खरा वर्कहॉर्स म्हटलं तरी चालेल. डीसी करंटवर त्याची कामगिरी इतकी जबरदस्त असते की स्टेनलेस स्टील आणि कार्बन स्टीलच्या वेल्डिंगमध्ये तो सगळ्यात जास्त लोकप्रिय आहे. आणि आता हा काळ्या रंगाचा लॅन्थेनम इलेक्ट्रोड. हा एक उत्तम ऑलराऊंडर आहे असं म्हणू शकतो. तो एसी आणि डीसी दोन्हीवर खूप छान काम करतो. आर्क अगदी सहज सुरू होतो आणि स्थिर राहतो. त्यामुळे कोणत्याही वर्कशॉपसाठी हा एक चांगला पर्याय ठरतो. बरं, आता आपण इलेक्ट्रोड ओळखायला तर शिकलो, पण थांबा, फक्त योग्य इलेक्ट्रोड निवडणं पुरेसं नाही. त्याच्या टोकाचा आकार कसा आहे यावर आर्कची स्थिरता आणि वेल्डची गुणवत्ता या दोन्ही गोष्टी अवलंबून असतात. इथे एक अगदी साधा आणि सरळ नियम आहे. डीसी करंटला आर्क एकाच ठिकाणी केंद्रित करण्यासाठी धारदार टोकाची गरज असते. या उलट एसी करंटमध्ये उष्णतेमुळे टोक आपोआप वितळून असं गोलाकार बनतं, ज्यामुळे एक रुंद आणि स्थिर आर्क तयार होतो. ग्राइंडिंगचा अँगल आणि वेल्डचा आकार यांचा थेट संबंध असतो. अँगल जितका जास्त टोकदार असेल, वेल्ड तितकाच अरुंद पण खोलवर जातो. या उलट रुंद अँगल केला तर वेल्ड पसरट होतो. आपल्याला जॉईंटसाठी कशी मजबूती हवी आहे यासाठी हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता एक प्रो टिप. इलेक्ट्रोडचं टोक अगदी सुईसारखं अणकुचीदार करण्याऐवजी त्याला अगदी थोडंसं सपाट करा. असं केल्याने काय होतं तर त्या टोकाचं आयुष्य वाढतं, आर्क जास्त स्थिर राहतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, वेल्ड पूलमध्ये टोक तुटून पडण्याचा धोका कमी होतो. आत्तापर्यंत आपण काय करायचं हे पाहिलं. आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. कसं करायचं? हो, इलेक्ट्रोड तयार करण्याची सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे ग्राइंडिंग. ग्राइंडिंगच्या रेषांची दिशा ही खूप छोटी गोष्ट वाटते, नाही का? पण यावरच सगळा खेळ अवलंबून आहे. चुकीच्या पद्धतीने म्हणजे आडव्या रेषा पाडल्या की आर्क भरकटतो, तो अनियंत्रित होतो. योग्य पद्धत म्हणजे सरळ, उभ्या रेषा. यामुळे आर्क एकदम स्थिर आणि सरळ राहतो. परिपूर्ण ग्राइंड मिळवण्यासाठी फक्त या 3 सोप्या पायऱ्या लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची, सुरक्षा. दुसरी, नेहमी लांबीच्या दिशेनेच ग्राइंड करायचं. आणि तिसरी, टोकाला आवश्यक आकार देऊन थोडंसं सपाट करायचं, बस. आणि इथे बघा, योग्य आणि अयोग्य तयारीचा थेट परिणाम काय होतो तो. एका बाजूला आहे भरकटणारा अनियंत्रित आर्क, ज्यामुळे वेल्ड खराब होतो, आणि दुसऱ्या बाजूला आहे स्थिर, अचूक आर्क, जो एका चांगल्या वेल्डची हमी देतो.
आपला इलेक्ट्रोड फक्त एक साधन नाहीये, तर तो एक निदान उपकरण आहे असं समजा. त्याच्या टोकाची स्थिती पाहून आर्कमध्ये काय चाललंय आणि आपल्या वेल्डिंगमध्ये काय चुकतंय हे आपल्याला सहज समजू शकतं. तर सगळ्यात आधी आदर्श स्थिती काय असते ते पाहूया. एक परिपूर्ण, योग्यरित्या वापरलेलं इलेक्ट्रोडचं टोक असं दिसायला हवं, स्वच्छ, योग्य आकारात आणि चांदेरी पांढरं. हेच आपलं ध्येय आहे. पण कधीकधी असंही दिसतं नाही का? वितळलेलं आणि खराब झालेलं टोक ही एक सामान्य समस्या आहे. आणि याचा परिणाम म्हणजे आर्क अस्थिर होतो आणि वेल्डच्या गुणवत्तेवर त्याचा लगेच परिणाम होतो. ही तर धोक्याचीच घंटा आहे. जर टोकाचा रंग बदललेला दिसला तर याचा अर्थ शिल्डिंग गॅस योग्य प्रकारे पोचत नाहीये आणि यामुळे इलेक्ट्रोड वेल्डिंग दरम्यान खूप वेगाने खराब होईल. तर आपण ज्या समस्या पाहिल्या त्यांना त्यांच्या मूळ कारणांशी जोडणं गरजेचं आहे. मग ते जास्त करंट असो, वायूचा अभाव असो किंवा इलेक्ट्रोडचा वेल्ड पूलला स्पर्श होणं असो. जर आपल्याला कारण समजलं तर निदान करणं आणि ती चूक सुधारणं खूप सोपं होतं. खराब झालेल्या इलेक्ट्रोडमुळे नेमकं काय होतं हे या एका वाक्यातून स्पष्ट होतं. तो अस्थिर आणि कंप पावणारा आर्क कधीच चांगला वेल्ड देऊ शकत नाही. तर पुढच्या वेळी जेव्हा आपण वेल्डिंग कराल तेव्हा आपल्या इलेक्ट्रोडच्या टोकाकडे एकदा नक्की बघा. ते केवळ एक साधन नाहीये, तर ते आपल्या कामाची कहाणी सांगत आहे. इलेक्ट्रोडची देखभाल हे केवळ एक काम न समजता वेल्डिंग सुधारण्याचे एक महत्त्वाचं कौशल्य म्हणून पाहिलं पाहिजे.